students. I am Dr. Vijay Mante, Department of Economics, as a working professor in Pratap College, Autonomous, Ammalne. Today, we are going to learn one of a type of market structure, that is a monopolistic competition. In last lecture, we have seen monopoly, features of monopoly, and that markets, important features, price discriminations, types of price discrimination and types of monopoly. आणि दोन ज्या बाजारपेठा आधी आपण बघितल्या, मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा, एकमेकांच्या विरोधी असलेल्या, भिन्न स्थिती असलेल्या, टोकाची स्थिती असलेल्या बाजारपेठा. कुठल्या दृष्टिकोनातून? विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून. मग पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते आणि मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता, म्हणजे एकदम टोकाची स्थिती विक्रेत्याच्या संदर्भामध्ये. कारण कुठल्याही बाजारपेठेचा अभ्यास करताना काही गोष्टी ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, त्या बाजारपेठेचं स्वरूप लक्षात घेताना त्या बाजारपेठेमध्ये खरेदीदार आणि विक्रेत्यांची संख्या किती, हे एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. काही निकष जे आहेत, हा पहिला निकष की संख्या विक्रेत्याची आणि खरेदीदारांची. दुसरा निकष आहे की वस्तू कशा आहेत, एकजिन्सी आहे, होमोजिनियस गुड्स आहेत, ते डिफरन्शिएशन गुड्स आहेत, भिन्न वस्तू आहेत. तिसरा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की ती फ्री एंट्री आहे का एंट्रीमध्ये बॅरियर्स आहेत, हा एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि त्या उद्योग संस्थेचा मागणी वक्र कसा आहे, ही एक गोष्ट आपल्या ठिकाणी लक्षात घ्यायची. या 3-4 गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ती बाजारपेठ कशा प्रकारची. मग अर्थशास्त्रामध्ये सुरुवात जेव्हा जॉन रॉबिन्सन आणि चेंबरलेन यांनी केली, त्यावेळेस ती पूर्ण स्पर्धेपासून केली. प्रत्यक्ष ती बाजारपेठ दिसून येत नाही, नंतर मक्तेदारी. पण या आज आपण जे बघणार आहोत, या दोन्हीच्या मधली स्थिती, म्हणजे पूर्ण स्पर्धेत की असंख्य विक्रेते नसतील पण मोठ्या प्रमाणावर विक्रेते असतील आणि मक्तेदारीपेक्षा निश्चित जास्त असतील, एकापेक्षा जास्त आणि असंख्यपेक्षा कमी, अशी मधली अवस्था. आणि इट इज अ रियल सिच्युएशन, रियल मार्केट we can see in the today's world, because in this market there are large seller and which has close substitute available in the market for its product. त्याच्या वस्तू करता जवळचा पर्याय उपलब्ध आहे. आणि म्हणून आजच्या तासामध्ये आपण लेक्चरमध्ये मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, फीचर्स ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, कंपॅरिझन बिटवीन परफेक्ट कॉम्पिटिशन अँड मोनोपॉली, as well as along with monopolistic competition. Short run equilibrium of firm under monopolistic competition, म्हणजे कसा समतोल होतो अल्प काळामध्ये आणि दीर्घकाळामध्ये सुद्धा लॉंग रन इक्विलिब्रियम ऑफ फर्म अंडर मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. हे एकूण 5 मुद्दे आपण आजच्या या लेक्चर्स मध्ये कव्हर करणार आहोत. तर आपण सुरुवातीला जाऊया मक्तेदारीयुक्त स्पर्धेकडे. आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं इंट्रोडक्शन करण्या अगोदर आपण जे मी तुम्हाला आताच बोललो की 2 प्रकारच्या बाजारपेठा ज्या आहेत, यातली मधली बाजारपेठ आहे बिटवीन मोनोपॉली अँड कॉम्पिटिशन. यातली मधली बाजारपेठ मोनोपॉली आहे. कारण 2 एक्स्ट्रीम सिच्युएशन आपण बघितले की परफेक्ट कॉम्पिटिशन मेनी फर्म्स आयडेंटिकल पोर्ट्स, तर मोनोपॉलीमध्ये 1 फर्म, देयर इज ओनली सिंगल सेलर, वी ऑलरेडी सीन. इन बिटवीन दीज एक्स्ट्रीम्स, म्हणजे या 2 एक्स्ट्रीमच्या मध्ये, या 2 टोकांच्या मध्ये इम्परफेक्ट कॉम्पिटिशन, ज्याला अपूर्ण स्पर्धा आपण म्हणतो, ती येते. त्याच्यामध्ये ऑलिगोपॉली सुद्धा आहे. ऑलिगोपॉलीचा भाग आपण नंतर बघणार आहोत. तिथं फ्यू सेलर असतात आणि ते डिफरन्शिएशन किंवा आयडेंटिकल गुड्सचं प्रोडक्शन करत असतात. आणि तसंच मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये मात्र मेनी फर्म्स सेल सिमिलियर बट नॉट आयडेंटिकल प्रोडक्ट्स. या बाजारपेठेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य जे आपण चर्चा करणार आहोत पुढे, वस्तुभेद लक्षात ठेवा. वस्तुभेद म्हणजे काय की या बाजारपेठेमध्ये उपयोग एकच आहे पण त्या वस्तूमध्ये वस्तुभेद आहे. सिमिलियर गुड्स आहे पण डिफरन्शिएशन आहे. सिमिलियर आहे म्हणून स्पर्धा आणि डिफरन्शिएशन आहे म्हणून मोनोपॉली. मोनोपॉली प्लस कॉम्पिटिशन, इट इज कॉल्ड मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. आपण सकाळी उठल्यापासून ज्या काही गोष्टी वापरतो त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण ब्रश करतो,
त्या ब्रश करताना जे आपण पेस्ट वापरतो त्या पेस्टचा संदर्भ इथे तुम्हाला देता येईल की सगळ्या पेस्टचा उद्देश आहे की आपलं ब्रश करणं, दात स्वच्छ ठेवणं, परंतु प्रत्येक पेस्ट ही इतराहून वेगळी आहे. प्रोडक्ट सिमिलर आहे, उद्देश एकच आहे. पण बबूल असेल, कोलगेट असेल, पेप्सोडेंट असेल किंवा पतंजलीचं प्रोडक्ट असेल किंवा इतर काही प्रोडक्ट असतील, ही प्रोडक्ट एकमेकाहून वेगळी आहे. प्रत्येकामध्ये रंग, रूप, चव आणि आकारामध्ये उद्देश मात्र एकच आहे. आणि म्हणून प्रत्येकामध्ये स्पर्धा आहे. प्रत्येकाचा ग्राहक ठरलेला आहे म्हणून मोनोपॉली. बबूलचा ग्राहक काही लगेच पुढच्या महिन्यात दुसरी पेस्ट चेंज करणार नाही आणि म्हणून बबूलचे किंवा कोलगेटचे एक विशिष्ट ग्राहक वर्ग ठरले आहे म्हणून मोनोपॉली. पण कोलगेटला हे सुद्धा माहित आहे की आपला ग्राहक कधी सोडून आपली वस्तू सोडून दुसरी वस्तू खरेदी करू शकतो. त्याला सतत भीती आहे आणि म्हणून स्पर्धा आहे. आणि म्हणून मोनोपॉली प्लस कॉम्पिटिशन इज इक्वल टू मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. मक्तेदारी युक्त स्पर्धा आहे. स्पर्धा आहे पण मक्तेदारी सुद्धा आहे. आणि म्हणून वस्तुभेद दोन प्रकारचे इमेजिनरी आहे आणि एक रिअल प्रोडक्ट डिफरेन्शिएशन आहे, इमेजिनरी सुद्धा. खरोखर वस्तुभेद केला मूळ गुणामध्ये रिअल डिफरेन्शिएशन, ज्याला आपण खरा वस्तुभेद असं म्हणूया. आणि फक्त वरवर बदल केला असेल, पॅकिंग मध्ये असेल, रंगामध्ये असेल, तर त्याला आपण इमॅजिनरी. आपल्याला या गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि मला वाटतं त्याची काही वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत की ज्याच्यामध्ये मेनी सेलर्स आहेत, प्रोडक्ट डिफरेन्शिएशन आहे, फ्री एंट्री आणि एक्झिट ही सुद्धा आहे. या ठिकाणी उद्योग संस्था सहजपणे मुक्त प्रवेश करू शकते आणि बाहेर पडू शकते. पण सगळ्यात प्रोडक्ट डिफरेन्शिएशन या बाजारपेठेचं अतिशय महत्वाचा वैशिष्ट्य आहे. आणि याचा मागणी वक्र सुद्धा जो आहे तो वरून खाली येणार आहे. यामध्ये काही उदाहरणं दिली की बुक्स वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतात, अपार्टमेंट्स असू शकतात, बॉटल वॉटर आहे, क्लोथिंग आहे, फास्ट फूड आहे, नाईट क्लब्स आहे. याच्यामध्ये आपल्याला ही मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आहे. पण यापेक्षाही आपल्याला जवळ उदाहरण द्यायचं असेल तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपण वस्तू वापरतो, मग पेस्ट असेल, सोप असेल, अंगाचा साबण किंवा विशेषतः लेडीज ज्या कॉस्मेटिक गुड्स वापरतात त्यामध्ये खोबरेल तेल घ्या तुम्ही, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू घ्या. याच्यामध्ये बघा डिफरेन्शिएशन आहे आणि एकमेकाला जवळचा पर्याय उपलब्ध आहे. आणि म्हणून सर्वात महत्वाचं जर अजून एक वैशिष्ट्य बाजारपेठेत असेल, इथं आपल्या स्लाइडमध्ये नाही, तर जाहिरात खर्च आहे. प्रत्येक ग्राहक आपली वस्तू इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी जाहिरात करतो. आणि म्हणून सर्वात जास्त जाहिराती कॉस्मेटिक गुड्सच्याच आहेत किंवा या बाजारपेठेमध्ये वस्तूंच्या, असं आपल्याला दिसतं. आणि त्यासाठी आपल्याला ही बाजारपेठ विशेष करून प्रोडक्ट डिफरेन्शिएशन यावर भर देते असं आपल्याला दिसतं. तर थोडक्यामध्ये आपण तुलना करणार आहोत की पूर्ण स्पर्धा आणि मोनोपॉली याच्यामध्ये काय आहे. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये पूर्ण स्पर्धा आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. तर मग आपण विक्रेत्यांची संख्या हा जर मुद्दा लक्षात घेतला, परफेक्ट कॉम्पिटिशन, मेनी लार्ज नंबर ऑफ सेलर्स, बायर्स असं आपण म्हणूया. मोनोस्टिक कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा मेनी आहे. पण एक महत्वाचा डिफरन्स ठिकाणी लक्षात घ्यायचा, इथं असंख्य आहे. वी आर नॉट काउंट द नंबर ऑफ बायर अँड सेलर्स in perfect competition and proper competition market, but here is a less than number of sellers and buyers than perfect competition. Free entry and exit हे दोन्ही मध्ये आहे. उद्योग संस्था जर नफा मिळत असेल, अस्तित्वात असणाऱ्या उद्योग संस्थांना त्यांना वाटलं की या ठिकाणी या उद्योगामध्ये नफा मिळतोय, तर त्या उद्योगामध्ये, त्या बाजारपेठेमध्ये उद्योग संस्था सहजतेने प्रवेश करतात. हा एक मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे की जर काही मोजक्या उद्योग संस्था मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये किंवा परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये या दोन्ही बाजारपेठेमध्ये काम करत असतील आणि त्यांना नॉर्मल प्रॉफिट मिळत असेल किंवा एक्स्ट्रा प्रॉफिट मिळत असेल, तर त्या नफ्याच्या आकर्षित होऊन नवीन उद्योग संस्था प्रवेश करतात. जेव्हा एकूण बाजारपेठेमध्ये नवीन उद्योग संस्था प्रवेश करतात तेव्हा दोन गोष्टी मित्रांनो घडून येतात. नंबर एक की त्या उद्योग संस्थांनी नवीन प्रवेश केल्यामुळे एकूण बाजारातील उत्पादनाच्या संख्येत वाढ होते आणि बाजारातला पुरवठा वाढतो. आणि जेव्हा पुरवठा वाढतो तेव्हा निश्चितच मागणीच्या तुलनेनं पुरवठा वाढला की वस्तूच्या किमती कमी होतात आणि किंमत हा नफ्याचा भाग आहे. आणि म्हणून काय होईल, नफा कमी व्हायला सुरुवात होईल. जेव्हा उद्योग संस्था एफिशियंटली त्या टिकतील दीर्घकाळापर्यंत. एवढं दुसरी गोष्ट घडून येते की जेव्हा उद्योग संस्था एकापेक्षा अनेक जास्त प्रवेश करतात त्यावेळेस त्या वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारे जे उत्पादन घटक आहेत त्या उत्पादन घटकाची मागणी या ठिकाणी वाढते.
आणि जेव्हा उत्पादन घटकाची मागणी वाढते, लँड असेल, लेबर असेल, कॅपिटल असेल, मग त्यांची मागणी वाढल्यामुळे त्या वस्तूचा उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च वाढला नफा कमी होतो. आणि म्हणून दीर्घकाळामध्ये अशाच उद्योग संस्थांनी प्रवेश केला. या ज्या कार्यक्षम उद्योग संस्था असतील त्या टिकून राहतील आणि इतर उद्योग संस्था मात्र ती बाजारपेठ सोडून पुन्हा बाहेर जातील, त्यांना तोटा होतोय. आणि एक अशी स्थिती येईल की सर्वसामान्य नफा, नॉर्मल प्रॉफिट मिळेल. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की या दोन गोष्टी या बाजारपेठेमध्ये येतात. परंतु दोन्हीमध्ये सुद्धा फ्री एंट्री आणि एक्झिट हे आपण गृहीत धरलेलं आहे की हे बाजारपेठेचं वैशिष्ट्य. लॉंग रन इकॉनॉमिक प्रॉफिट्स म्हणजे दीर्घकाळामध्ये मिळणारा नफा शून्य आहे. आणि मला आताच सांगितलं तर सामान्य नफा मिळेल, म्हणजे ना नफा ना तोटा. ॲव्हरेज कॉस्ट अँड प्राइस किंवा पर युनिट कॉस्ट जो आहे आणि पर युनिट जो रेव्हेन्यू आहे तो सेम असेल. ॲव्हरेज कॉस्ट इक्वल टू ॲव्हरेज रेव्हेन्यू. दॅट टाइम्स देअर इज नॉट प्रॉफिट अँड नॉट लॉस. इट इज कॉल्ड झिरो लॉस किंवा झिरो प्रॉफिट. आता उद्योग संस्था कोणत्या वस्तू विकतात, कशा प्रकारच्या वस्तू विकतात? परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये आयडेंटिकल आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये डिफरेन्शिएटेड. डिफरेन्शिएटेड म्हणजे काय की पूर्णपणे भेदजन्य वस्तू आहे आणि इकडे एकच आहे, एकसारख्या वस्तू असं गृहीत धरलेलं. मग ही बाजारपेठ आपल्याला म्हणून काल्पनिक वाटते. असं दिसतं का कुठे एकसारख्या वस्तू आहेत, वाहतूक खर्च नाहीये, सरकारचा हस्तक्षेप नाही, असं कुठे दिसत नाही पूर्ण स्पर्धेच्या बाबतीमध्ये. मात्र मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनच्या वस्तू आपल्याला आपल्या सकाळतील आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू वापरतो, आपल्या कन्झम्पशन गुड जे आहे त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. फर्म हॅज मार्केट पॉवर. कशी पॉवर आहे मार्केट पॉवर? तर परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये फर्म इज अ प्राइस टेकर. बोथ आर प्राइस टेकर. सेलर अँड बायर दे आर प्राइस टेकर. म्हणजे काय, ते दोन्ही किमती स्वीकारणारे आहे. मागणी पुरवठ्यातून जी किंमत बाजारामध्ये ठरेल त्या किमतीला आपलं उत्पादन त्यांना विकायचं आणि खरेदी करायचं आहे. नॉन प्राइस टेकर आहे. नन म्हणजे त्यांचं मार्केट पॉवर नाही, ते प्राइस टेकर आहे. बट इथे जे आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये इथे आपण म्हणूया इथे नॉन प्राइस कॉम्पिटिशन आहे. हे किमतीमध्ये बदल करत नाही, किमतीमध्ये खूप कमी प्रकारचा बदल करतात. याला थोडी पॉवर आहे, पण कशामध्ये पॉवर? ते वस्तुभेद करतात. नॉन प्राइस कॉम्पिटिशन आहे म्हणजे ते काय करतील की किमतीमध्ये थोडाच फरक असतो. तुम्ही बघा, साबण असेल, ट्यूब असेल, शेविंग क्रीम असेल, पेस्ट ट्यूब असेल, सोप असेल, याच्यामध्ये वजनामध्ये फरक केला जाईल. 20% स्ट्रॉ, बिस्किटचे पुढे असतील 50% स्ट्रॉ, पण तिथं प्राइस मध्ये चेंज केला जाईल. प्राइसचा ग्राहकाला लगेच झळ पोहोचते. परंतु या वस्तूमध्ये भेद करून, एक्स्ट्रा देऊन, कमी देऊन काही जे काही इतर आयडियाच्या वापरल्या जातात. आणि म्हणून या ठिकाणी थोडी मार्केट पॉवर आपण बघतो की फर्मला या ठिकाणी आहे. डी कर्व जो आहे, डिमांड कर्व, तो फेसिंग कसा करते फर्म? त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल आहे. कारण वस्तूची किंमत आहे की ॲव्हरेज रेव्हेन्यू इक्वल टू मार्जिनल रेव्हेन्यू आहे आणि म्हणून समांतर असतो एक अक्षाला. पूर्ण स्पर्धेमध्ये जो मागणीचा वक्र आहे तो एक अक्षाला समांतर हॉरिझॉन्टल असतो. इथे मात्र मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला असं दिसतं की जो मागणीचा वक्र आहे तो डाऊनवर्ड स्लोपिंग आहे आणि डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व असल्यामुळे तो वरून खाली येणारा असतो आणि त्यामुळे या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा आपल्याला दिसून येतो. तर पुढचा आपण बघूया मोनोपॉली आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मधला फरक. नंबर ऑफ सेलर जे आहे मोनोपॉलीमध्ये 1 आहे, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये मेनी आहे. वी ऑलरेडी सीन, नो डाऊट. फ्री एंट्री आणि एक्झिट मोनोपॉलीमध्ये नो एंट्री. एंट्री जर केली तर मोनोपॉलीच असणार नाही ना, लगेच तिथे स्पर्धा तयार होईल. तिथे मात्र फ्री एंट्री आपण मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये मक्तेदारी युक्त स्पर्धा. एक लक्षात ठेवा, समजायला खूप सोपं आहे. मक्तेदारी प्लस स्पर्धा. मक्तेदारी का? प्रत्येकाचा एक विशिष्ट ग्राहक वर्ग आहे. प्रत्येक पेस्ट असेल, प्रत्येक साबण असेल आणि म्हणून मोनोपॉली आहे. प्रत्येकाची वस्तू इतरांपेक्षा वेगळी आहे आणि त्यांचा एक ग्राहक वर्ग ठरलेला आहे. सर्टेन कस्टमर्स दे आर बाईंग टू पर्टिक्युलर प्रोडक्ट, सो देयर इज एलिमेंट्स ऑफ मोनोपॉली. प्लस कॉम्पिटिशन, हाय कॉम्पिटिशन बिकॉज क्लोज सबस्टिट्यूट इज अवेलेबल फॉर इट्स प्रोडक्ट. त्या उद्योग संस्थेला, त्या सेलरला भीती आहे की आपला ग्राहक ही वस्तू सोडून दुसरी वस्तू खरेदी करू शकतो आणि पर्याय उपलब्ध आहे, जवळचा पर्याय उपलब्ध आहे आणि म्हणून देयर इज ऑल्सो कॉम्पिटिशन. म्हणून आपण या ठिकाणी या गोष्टी लक्षात घ्यायचं. म्हणजे ते जर आपण बघितलं तर नंबर ऑफ सेलरच्या संदर्भामध्ये लक्षात, फ्री एंट्री एक्झिटच्या संदर्भामध्ये दिसेल. लॉंग रन जर आपण प्रॉफिटचा आर्थिक नफा बघितला पॉझिटिव्ह मोनोपॉलीत मिळू शकतो, परंतु इथे झिरो आहे.
मार्केट पॉवरच्या संदर्भात दोघांनाही मार्केट पॉवर आहे. मोनोपॉलीला खूप मार्केट पॉवर आहे. त्याचं पुरवठ्यावर नियंत्रण आहे, किमतीवर सुद्धा नियंत्रण आहे मक्तेदारीमध्ये. इथे मात्र तो वस्तुभेद करून किंवा इतर आयडियाज वापरून वस्तू हप्त्यानं देणं, घरपोच देणं, जाहिरात करणं या संदर्भातून मार्केट पॉवर क्रिएट करू शकतो. डी कर्व फेसिंग कर्व जर आपण बघितलं दोघांमध्ये सुद्धा इकडे मार्केट डिमांड कर्व जो आहे तो डाऊनवर्ड स्लोपिंग आहे, इकडे सुद्धा डाऊनवर्ड स्लोपिंग आहे. क्लोज सबस्टिट्यूट मोनोपॉलीमध्ये बिलकुल नाही. मोनोपॉलीची व्याख्याच अशी आहे की तिथे नो क्लोज सबस्टिट्यूट which has no close substitute आणि म्हणून मोनोपॉली. आणि here is so many close substitute available in the market for sellers and producers product or goods services. तर या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आणि आता आपण जो महत्वाचा मुद्दा बघतो की मग फर्मचं इक्विलिब्रियम कुठं होतं. इक्विलिब्रियम म्हणजे काय की उद्योग संस्था तर समतोल होणं मार्केटमध्ये, म्हणजे उद्योग संस्थाचं उत्पादन निश्चित होणं आणि किंमत निश्चित होणं. किंमत आणि उत्पादन जिथं निश्चित होते त्याला समतोल असं म्हणतात किंवा उद्योग संतुलन असं म्हणतात. लक्षात ठेवा, कुठली बाजारपेठ असो त्यामध्ये समतोलाच्या काही अटी आहेत. कोणकोणत्या अटी आहेत? मार्जिनल कॉस्ट इक्वल टू मार्जिनल रेव्हेन्यू किंवा मार्जिनल रेव्हेन्यू इक्वल टू मार्जिनल कॉस्ट. सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च जिथं समान असेल त्या ठिकाणी उद्योग संस्था आपलं उत्पादन थांबवते. ही पहिली अट आहे. दुसरी अट आहे की सीमांत खर्च वक्र हा सीमांत प्राप्ती वक्राला खालून वर छेदून गेला पाहिजे. मार्जिनल कॉस्ट कर्व should be intersect to marginal revenue curve from below to up. त्याने खालून वर छेदून गेला पाहिजे, इंटरसेक्ट केला पाहिजे. म्हणजेच हे आपल्याला या ठिकाणी गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. आणि त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट कर्व आहे तिथून आपण मागणी वक्रावर गेलो तर तिथे किंमत ठरेल. आणि मग ॲव्हरेज इथे समतोल झाला उद्योग संस्थेचा. पण उद्योग संस्थेला नफा मिळेल की तोटा मिळेल कशावर डिपेंड असते? हे उद्योग संस्थेच्या सरासरी खर्च वक्रावर अवलंबून असते. म्हणून ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे जी आकृती दिसते स्लाइडमध्ये तुम्हाला, इथे बघा डिमांड कर्व आहे ज्याला ॲव्हरेज रेव्हेन्यू कॉस्ट कर्व सुद्धा आपण म्हणतो. दोन जे रेड कर्व आहेत ते मी तुम्हाला जे सांगितलं की मार्जिनल रेव्हेन्यू मार्जिनल कॉस्ट इथे जे दिसत आहेत बघा, मार्जिनल रेव्हेन्यू कर्व ह्यावरून खाली येणार आहे, सीमांत प्राप्तीचा वक्र म्हणतो. त्याला शोधून हा मार्जिनल कॉस्ट कर्व गेला या ब्लॅक बिंदूमध्ये. इथे बिंदू दिला नाही पण आपण म्हणू शकतो. इथून जर वर गेलो आपण तर मागणी वक्रावर ही किंमत ठरेल बघा या साईडला वाय ऍक्सिस वर. आणि त्याचप्रमाणे जो ॲव्हरेज कॉस्ट कर्व आहे, टोटल कॉस्ट कर्व हा आहे यू आकाराचा आणि म्हणून इथे किंमत ठरेल. हा कॉस्ट आहे आणि डिमांड कर्व इथे प्राइस आहे आणि म्हणून इथं कॉस्ट कमी आहे. कॉस्ट क्यू पासून इथपर्यंत आहे आणि क्यू पासून एका नगामागे मिळणारी प्राइस आहे. आणि म्हणून हा जो एक ब्राऊन कलरचा भाग आहे हा एकूण नफा आहे, प्रॉफिट आहे. कारण ओ पासून क्यू पर्यंत किंवा एवढं क्यू पर्यंत उत्पादन केलं जातं त्याला खर्च येतो हा एटीसी किंवा हा खालचा जो चौकोन आहे तो, आणि पूर्ण जे उत्पन्न मिळतं ते एवढं आहे. म्हणून पूर्ण उत्पन्नातून जर खर्च वजा केला तर आपल्याला मिळणार आहे दिसतं. तर थोडक्यामध्ये काय तर प्रॉफिट मॅक्झिमाइज करणं हे प्रत्येकाचं उद्दिष्ट असतं. आणि ॲट इच क्यू म्हणजे तर प्रत्येक उत्पन्नाला म्हटलंय की या ठिकाणी मार्जिनल रेव्हेन्यू पेक्षा प्राइस ही कशी आहे, जास्त आहे. सीमांत प्राप्तीपेक्षा प्राइस ही जास्त आहे आणि म्हणून डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व आहे, म्हणजे हा डिमांड कर्व वरून खाली येणारा. आणि कुठं उत्पादन करते टू मॅक्झिमाइज प्रॉफिट. संस्थेला नफा कुठं मिळतो? फर्म प्रोड्युसेस क्यू वेअर एम आर इक्वल टू एम सी. एम आर म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू कर्व, मराठीमध्ये सीमांत प्राप्तीचा वक्र, आणि हा वर त्याला चलून जाणारा मार्जिनल कॉस्ट कर्व. म्हणून इथे दोघं समान होतात. आणि म्हणून हा बिंदूमधून जर आपण वर मागणी वक्रावर गेलो तर इथे मागणी वक्र म्हणजेच त्याला ॲव्हरेज रेव्हेन्यू कर्व म्हणतात, किंमत ठरेल ही पी. आणि जर आपण सरासरी खर्च वाढवतो तर इथे हा खर्च ठरेल. म्हणजे इथे खर्च कमी आहे आणि किंमत जास्त. या स्थितीमध्ये उद्योग संस्थेला काय मिळतो? नफा मिळतो. म्हणून मोनोपॉलिस्टिकली कॉम्पिटिटिव्ह फर्म अर्निंग प्रॉफिट्स इन द शॉर्ट रन, अल्प काळामध्ये. आणि द फर्म युजेस द डिमांड कर्व टू सेट प्राइस. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मागणी वक्रावर किंमत ठरते. म्हणजेच अतिशय सोपं आहे. ही जरी वक्र तुम्हाला दिसत असली तरी तुम्हाला 3 अटी ज्या सांगितल्या की पहिली अट मार्जिनल रेव्हेन्यू इक्वल टू मार्जिनल कॉस्ट या बिंदूमध्ये. दुसरा आहे हा मार्जिनल कॉस्ट कर्व खालून वर छेदून गेला पाहिजे. कुठं छेदून जातो मार्जिनल रेव्हेन्यू कर्वला? इथे छेदून जातो. म्हणून इथे दुसरी अट कम्प्लीट होते. आणि मग नफा मिळेल की तोटा होईल हे या ठिकाणी ठरेल. कशावर ठिकाणी? या टोटल कॉस्टच्या ठरेल. हा टोटल कॉस्ट जर वर गेला प्राइसच्या वरी तर मात्र तोटा होईल. मग या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. आता लॉची आकृती आपल्याला बघायची. बघा या ठिकाणी ॲव्हरेज कॉस्ट कर्व आता ॲव्हरेज रेव्हेन्यू पेक्षा वरती आहे, डिमांड कर्वच्या वरती. मागच्या स्लाइडमध्ये बघितलं आपण ॲव्हरेज कॉस्ट कर्व हा डिमांड कर्वच्या खालती आहे.
म्हणून आपल्याला या ठिकाणी लॉस दिसतो. सेम पुन्हा तीच सिच्युएशन की या ठिकाणी ऍव्हरेज टोटल कॉस्ट कसं आहे, ग्रेटर दॅन पी पेक्षा. बघा, पी पेक्षा टोटल कॉस्ट जास्त आहे आणि म्हणून हे ज्या दोन अटी कम्प्लीट होतात, मार्जिनल मार्जिनल कॉस्ट, सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती किंवा सीमांत प्राप्तीबरोबर सीमांत खर्च. इथून जर आपण इथे गेलो तर आपल्याला ही मागणी दिसते आणि इथे हा टोटल कॉस्ट दिसून येतो. म्हणून द बेस्ट दिस फर्म कॅन डू इज मिनिमाइज इट लॉसेस. आणि म्हणून ती काय करेल, लॉस कमी करण्यासाठी उद्योग संस्था, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. थोडक्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की तोटा येऊ शकतो आणि नफा येऊ शकतो. दोन्ही गोष्टी शॉर्ट रन मध्ये आपल्याला दिसून येतात. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, मोनोपॉली याचा जर आपण विचार केला कम्पॅरिझन, तर अंडर शॉर्ट रन मध्ये आपण बघितलं तर मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये उद्योग संस्थेचं जे वर्तणूक आहे ती जवळपास मक्तेदारीसारखी असते. लॉंग रन मध्ये मात्र असं त्याचं म्हणणं आहे की मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये एंट्री अँड एक्झिट ड्राईव्ह जी आहे त्यामुळे दीर्घकाळामध्ये नफा शून्य होतो. कारण उद्योग संस्था प्रवेश करतात तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे किंवा बाहेर पडतात आणि मग त्याचा एकंदरीत स्पर्धा म्हणून जे स्पर्धेत राहतील ते टिकतील आणि सामान्य नफा मिळेल. प्रॉफिट्स इन द शॉर्ट रन न्यू फर्म्स एंटर इन द मार्केट. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू, टेकिंग सम डिमांड अवे फ्रॉम एक्झिस्टिंग फर्म्स, त्या मागणी करून घेतील आणि प्राइसेस अँड प्रॉफिट्स फॉल्स अँड सो इन द लॉंग रन firms will get not okay. Other situationship losses in the short term, some firms exit the market, remaining firms enjoy higher demand and prices. तर हे सुद्धा याच्या उलट परिस्थितीमध्ये घडून येईल. मला वाटतं या पद्धतीनं आपल्याला याचं वर्णन करता येईल. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिटर इन द लॉंग रन कसं असेल परिस्थिती, तर बघा, एंट्री अँड एक्झिट ऑकर्स अंटिल पी इक्वल टू एटीसी. कुठपर्यंत सुरू होईल, एंट्री होणं बाहेर जाणं ते खूप काळापर्यंत सुरू आहे, म्हणजे दीर्घकाळ येईल आणि दीर्घकाळामध्ये मग दोन्ही समान झाले, प्राइस इक्वल टू ॲव्हरेज टोटल कॉस्ट, की या ठिकाणी मग झिरो होईल. बघा या ठिकाणी हा जो आहे हा बिंदू मी दाखवतोय इथे झिरो होईल. पण एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची की या ठिकाणी फर्म चार्जेस मार्कअप प्राइस ओव्हर मार्जिनल कॉस्ट याच्यावरली किंमत आपण घेतो आहोत अँड डज नॉट प्रोड्यूस अँड मिनिमम ॲट ॲव्हरेज टोटल कॉस्ट. म्हणजेच हा जो सरासरी खर्च वक्र याच्या किमान बिंदूला उत्पादन व्हायला पाहिजे, या ठिकाणी ते होत नाही. या ठिकाणी उत्पादन व्हायला पाहिजे, होत नाही. त्यापेक्षा कमी उत्पादन त्याच्या अगोदरच्या बिंदूला केलं जातं आणि म्हणून या ठिकाणी पूर्णपणे एफिशियन्सी वापरात आणली जाते, अतिरिक्त क्षमता उत्पादनाची आपल्याला दिसून येते. म्हणून पूर्ण स्पर्धेमध्ये हे कार्यक्षमतेनं उत्पादन केलं जातं, मात्र या ठिकाणी त्याच्या क्षमतेपेक्षा कमी उत्पादन केलं जातं. मग ऑप्टिमम कॅपॅसिटी किंवा एक अतिरिक्त मग आम्ही त्याला अतिरिक्त उत्पादन क्षमता या ठिकाणी टिकून राहते. हे आपल्याला करणं गरजेचं आहे. इथं उत्पादन होतं पण ॲव्हरेज टोटल कॉस्टच्या मिनिमम बिंदूवरती होत नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण या लेक्चर्समध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य आणि कम्पॅरिझन केलेलं आहे. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये. आणि महत्वाचं म्हणजे या आजच्या लेक्चरमध्ये आपण समतोलाच्या अटी आणि उद्योग संस्था समतोल म्हणजे काय, तर किंमत आणि निश्चित उत्पादन जर निश्चित होतं त्याला उद्योग संस्था समतोला समतोल आणि बाजारपेठ कुठली असो मक्तेदारीपासून एक ऑलिगोपॉलीपर्यंत त्या ठिकाणी काही ज्या समतोलाच्या अटी आहेत, मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट करून मार्जिनल रेव्हेन्यूला खालून छेदून गेला पाहिजे, तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. आणि या ठिकाणी इतकी माहिती घेतल्यानंतर आपण थांबणार आहोत आणि पुढच्या तासामध्ये